केला होता. म्हणजे पहिला जो ओपनिंग सेरेमनीचा होता हे फार अभावानेच पाहायला मिळतं. म्हणजे एखादे पाहुणे ओपनिंग सेरेमनीला आहेत आणि फायनलच्या मॅचच्या अगोदर सुद्धा आहेत. हे फार वेगळं दृश्य. आणि सर नक्कीच धन्यवाद आयोजक म्हणून किरण पाटील आपल्याकडनं सुद्धा धन्यवाद देत आहेत की आज महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलेला आहे. कारण या सर्वांमुळेच आणि खास करून आपल्या साहेबांमुळेच सन्माननीय विठ्ठलराव रमणा हलगेकरजी यांच्यामुळेच फक्त साहेबांमुळेच या स्पर्धेचं आयोजन नियोजन करणं शक्य झाले. 2 लाखाची स्पर्धा अक्षरशः हे पाहिलं तर एक मोठं असं आव्हान होतं. पण ते आव्हान आम्हा सर्वांच्या सहकार्यानं हे पार होत आहे. खेळाडूंचा प्रतिसाद, प्रेक्षकांना दिलेली साथ, प्रायोजकांना दिलेला मदतीचा हात या सर्वांमुळेच ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. त्याच्यामुळे सर्वांचा मनापासून आभार म्हणूया. आता पुन्हा एकदा प्रमुख आकर्षण राहणार आहे खास पंढरपूरवरनं. जसं सांगितलं ना वारी पंढरीची असते तसं पंढरपूरवरनं आलेले आपले डान्सिंग अंपायर DN रॉक्स मैदानावरती आहेत. आपले साहेब सन्माननीय विठ्ठलराव सोमण्णा हलगेकर यांच्या कल्पनेतनं साकार झालेली स्पर्धा आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या. फायनलचा मॅच. फायनल 4 3 2 1 लेट्स प्ले. इट स्टार्ट. मॅचला होत आहे सुरुवात. पहिला चेंडू विचार करतात भाऊ करे तो क्या करे. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. समाज कक्षामध्ये सुद्धा 2 ते 3 आवाज आपण ऐकले. याच परिसरातील आवाज सध्या उदयभाई सुद्धा आमच्या जोडीने आहेत. त्यानंतर इनायत तेलगी यांचा आवाज आपण ऐकला होता. परशुराम चौगुले यांचाही आवाज आपण ऐकला होता. कदम सरांनी 2-3 मॅचला साथ आम्हाला दिली होती या समालोचक कक्षामध्ये. तेही साथ देतील. अपील झालंय. अंपायर म्हणतात ना बाई ना मुन्ना ना. त्यांनी सांगितले अपील जरूर झालं होतं. त्या अपीलमध्ये भरपूर उत्साह जास्त होता. त्याच्यामुळे पंच तिथे आहेत, अनुभवी आहेत. फक्त DN रॉक्स सरांची ओळख फक्त डान्सिंग अंपायर नाही, ॲज अ ऑफिशियल पंच म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केलेलं आहे. तिन्ही चेंडू निर्धाव. दोन्ही फलंदाज बघा. एका बाजूला जर पाहिलं तर इम्रान तालीकोटे, दुसऱ्या बाजूला गजानन आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दामोदर. 2 महत्त्वाचे खेळाडू आतापर्यंत झालेला प्रवास. दोन्ही कर्णधारांनी सांगितलं की ज्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये आम्ही खेळायला आलो तर कदाचित आमची घडी व्यवस्थित बसली नव्हती, पण एकदा का घडी बसली तर आज एक्साइटमेंट आहे. कारण ही स्पर्धा कोण जिंकणार, हे लाख मोलाचं बक्षीस कोण पटकावणार. कटचा फटका. कट चेंडू सीमारेषे पार. चौकार. रॉक सरांच्या बरोबर हे जितक्या टाळ्या येतील तितका परफॉर्मन्स वर जाईल. त्यामुळे टाळ्या यायलाच हव्या. टाळ्यांचा गजर येऊ द्या. आणि हे सर्व खेळाडू आपलेच आहेत. म्हणजे आपले जसा एका कार्यक्रमामध्ये ज्याला हवा येऊ द्या म्हणतात ना, तसा टाळ्या होऊ द्या. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार. षटकार. 6 धावा. शिट्ट्या वाजवा, टाळ्या वाजवा. बजेगी सिटी, बजेगी टाळी. हो हुल्ला हो गुल्ला. मैदान घुसताय, सर पर उठताय. अशी कहाणी आहे मैदानावरती आहे. एक नंबर. कारण तुमच्या टाळ्या आल्या. मी म्हटलं टाळ्या खुराक आहेत, एनर्जी आहेत. टाळ्या आल्या तर परफॉर्मन्स येणार.
म्हटलं ना याच्या अगोदर त्यांनी एक मॅच मध्ये केलं होतं पण ती फक्त ट्रेलर होता, येतो झाकी आहे, असले पिक्चर अभी बाकी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू जातो, फील्ड केला जाईल. या चेंडूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्यानिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो. 11 1-1 11 11. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती 11. साई स्पोर्ट प्रेझेंट खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3 ऑर्गनाइज बाय श्री किरण पाटील आणि साहेबांचं मोठं योगदान. सेविटर रावा रमण्णा हलगेकर यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया, मॅचला स्टार्ट होईल तेव्हा. साहेबांचं फार मोठं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. कारण खानापूर तालुक्यातलं क्रिकेट पुढे जावं, जसं आम्ही पहिल्या दिवशी म्हटलं होतं की खेळ जिंकण्यासाठी असतो, खेळ खेळासाठी असतो, जिंकण्यासाठी असतो, तसा एकत्र आणण्यासाठी असतो आणि खेळ प्रोत्साहन देण्यासाठी असतो. तसा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती 1-1 11. जसा मॅच पुढे जाईल आणि थोडं आपण पाहिलं तर सूर्यदेवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न आहे. थोडा सूर्य आपण पाहिला तर दाखवला आणि क्रिकेटमय वातावरण चारी बाजूला जो प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक, जिथे नजर टाका तिथे फक्त प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक, तुडुंब भरलेलं मैदान आणि त्या मैदानावरती चालू असलेला KPLचा फायनलचा मॅच. फुल टॉस इम्रान इम्रान जिन्होंने थामी कमान, षटकार. त्यांच्या कामगिरीला त्यांच्या परफॉर्मन्सला टाळ्यांची दाद द्या. अजून मजा येणार आहे. इम्रान तालिकोटी सुद्धा पूर्ण फॉर्म मध्ये आहेत. इन फॉर्म फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला असा फलंदाज ज्यानं आपल्या बॅटिंगनं आपल्या फलंदाजीनं गाजवलेला आहे ही संपूर्ण टुर्नामेंट, तो आहे इम्रान तालिकोटी. ते आता स्ट्रायकर एंडला आहेत, स्ट्रायकर एंडला सज्ज झाले आहेत. आणि कोणाच्या ज्यानं चांगली गोलंदाजी केली, महादेव संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी ज्यानं केलेली आहे, त्याच्या पहिल्या चेंडूवरती अटॅक केले, आक्रमण केले. 6 धावांचा फटका. अपील पुन्हा अपील झाले. हे सगळं करामत आपण पुढच्या या 16 षटकांच्या खेळामध्ये करा. 8 16 षटक आहेत, त्याच्यामुळे ना त्यांना प्रोत्साहनचं काम आहे. त्यांना प्रोत्साहन द्या ना, जितकं द्याल तितकं ते आपला बेटर इथे देऊ शकतील. सामन्यावरती सुद्धा नजर आहे. सामना देखील तितकाच महत्वाचा आहे, कारण झुंज तशी आहे. कव्हरच्या डोक्यावरनं खेळ आहे. आता पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 2 3 3 3 अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण चारी बाजूला फटका खेळणं. म्हणजे पहिला आपण पाहिलं ऑफ साईडला एक करारा प्रहार केला होता त्यांनी, त्यानंतर एक पुलचा फटका, एक फ्लिकचा फटका पाहिला. आता इनसाइड आउटचा कव्हरच्या डोक्यावरनं, म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या चारी बाजूला मैदानाच्या चारी बाजूने खेळण्याचं कसब इथे दाखवत असताना इम्रान धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकाला धावून पोचलाय तो. 19. अजून एक ताकदवान षटकार. KPL सिक्सर.
परफॉर्मन्स जितका तिथे आता प्रेक्षकांना काय वाटते माहितीये का की आता कोणीही बॅटिंग करो बाबा बाउंड्री 6 जाऊ म्हणजे डीएन रॉक सर आपला परफॉर्मन्स करतील त्याच करताय कारण प्रेक्षकाच्या मनामध्ये पण तीच भावना आता आहे की कुणीही बॅटिंग करो दोन्ही संघामधलं पण तुर्तास जर बघितलं तर इम्रान तालेकोटी इम्रान जिन्होंने थामी है फाइनल की कमान थामी हात में आणि यावेळेला 4 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 14 धावा केल्यात 2 षटकार 2 धावा अटॅक केला ज्या गोलंदाजावरती त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली असा गोलंदाज महादेव अजून एक फटका अजून ताकदवान इज आउट ऑफ द ह्यूज षटकार सिक्सर खास करून डीएन रॉक सरांचे सुद्धा फॅन फॉलोअर वाढणार आहेत 2 षटकार लागोपाठचे 2 षटकार इम्रान मोठा मॅच होता फायनलचा मॅच स्वतःला राखून ठेवले फायनलच्या मॅच साठी हो या मॅच मध्ये मला खेळायचं आहे उत्तुंग खेळायचे 2 षटकार लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत या 6 ओ 6 ही कॅन जस्ट मिस स्विंग अँड मिस होतोय 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती जर आपण बघितलं तर 31-31 15.50च्या सरसेने 2 षटकामध्ये धावा 31 एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. आणि 31 2 षटका आहेत 2 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 31-31 फायनलचा मॅच सुरू झालाय आणि आता मात्र एक चांगली कामगिरी इथे थांबवावं लागणार रोखावं लागणार आहे पण इम्रान सांगतोय रोख सके तो रोक लो तो आव्हान दिलेलं आहे मोठंसं आव्हान आता समोर आले एक कॅश प्राइज आले गजानन यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज गजानन यांच्यासाठी ती संधी होती 2 क्षेत्ररक्षक थोडंसं चेंडू अडवण्यामध्ये कमी पडलात आता बक्षिसांची खैरात होणार कारण फायनलचा मॅच आहे दोन्ही बाजूनं इथे बक्षिसं लागणार बॅटिंग बॉलिंग वरती लागणार आमचे डीएन रॉक सुद्धा आहेत कारण त्यांचेही चाहते काही कमी नाही आहेत कारण त्यांच्यापर्यंत राहणार डीएन रॉकचे चाहते देखील आहेत बक्षीस लागलं जाणार आणि त्याच वेळेला मजाही येणार या मॅचमध्ये आणि मजा शब्दच असा आहे म्हणजे सकाळी जसं मधुरभाई आपण चर्चा करतो मजा शब्द उलटा केला का जाम होतो आता ही जाम मजा येणार आहे तसं आहे जाम मजा येणार आहे फायनलच्या मॅचसाठी अंतिम सामना सुरू आहे आत येतोय चेंडू थोडासा आत येतोय आता जसा आत चेंडू आलाय ना तसं या सामन्यामध्ये पण तुम्हाला आत यायचं आहे मध्ये यायचं आहे कारण हे टप्पे आहेत भले पहिल्या 2 षटकाचा टप्पा तुमच्या विरुद्ध गेलाय धावा आहे धावफलकावरती जर पाहिलं तर 32 पहिल्या 2 षटकांचा टप्पा तुमच्या अपोजिट गेलेला आहे पण नंतर तुम्ही कमबॅक करू शकतात दुसऱ्या बाजूला इम्रानचा रोख आहे इम्रान एक आक्रमक खेळाडू
इम्रान 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 पण इम्रान नो षटकार सिक्सर. तिथे येऊ द्या, हात थोडेसे मोकळे करा. फक्त कोणी सांगितलं तर साथ होत नाही, हाताला हात लागला तर साथ होत नाहीये, त्यामुळे टाळ्यांची साथही त्यांना द्या. इम्रान इम्रान ऑन फायर, ऑन रेग्युलरली फायर करतोय, ऑन फायर आहे. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये फायर फायर फायर. इम्रान ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर, अजून करारा प्रार, करारा प्रार, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. वादळ आले, वादळ घुंगावते, वादळ आले या मैदानावरती. वादळ घुंगावते, वादळ वादळ वादळ. इम्रान फास्ट संघाची धावसंख्या आहे 53 पण इम्रान तालीकोटी, इम्रान 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 बड़े मंच का बड़ा सरपंच, सर्वात वेगवान अर्धशतक आले, फास्टेस्ट 50 त्याच्या नावावरती नोंदवली गेली या खानापूर प्रीमियर लीग केपीएल सीझन 3 ची फास्टेस्ट 50. आता तिथे 50 आले आणि फ्री हिट पण आले. ये तो वो आहे ना आम के आम
गुठली ओके दाम, तशी कहाणी आहे. पण आगळा वेगळा इशारा. हो कहते हुए देख घुमा के खेलने का मौका, देख घुमा के. फ्री हिट, नो बॉल आणि फ्री हिट. प्रेक्षकांना विनंती, आपल्या गाड्या थोड्याशा बाजूला पार्क करा जेणेकरून आपले ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घ्या. मैच ऑन, फ्री हिट, फ्री फ्री फ्री. ओ पण इमरान कहते भाई फ्री में नहीं चाहिए, मेहनत से चाहिए. बिल्कुल फ्री वाला उन्होंने छोड़ दिया. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीने धावा आहे धावफलकावरती 53. सीझन 3 53. एक ब्रेक ऐकू, एक संगीत आणि येऊया पुन्हा एक मॅचच्या दिशेनं. चार वाजून 10 मिनिटांवर मॅच सुरू झालाय, त्याच्यामुळे पूर्ण उजेडामध्ये 8 षटकांचा सामना खेळवायचा आपल्याला. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. वेळेचं थोडंसं बंधन आहे. बंधन म्हटल्यापेक्षा सूर्यदेवता जो आहे तो काय थांबणार नाही आपल्यासाठी. कारण एकच गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये नाही आहे. जसं मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं, इतकं चांगलं आयोजन आहे, नीटनेटकं नियोजन आहे, मलप्रभा क्रीडांगणासारखं इतकं सुंदर मैदान आहे, क्रीडा शौकीन प्रेक्षक आहेत. फक्त एकच गोष्ट आहे जी आपण आणूही शकत नाही, निर्माणही करू शकत नाही, ती आहे वेळ. त्याच्यामुळे वेळेचं जे थोडंसं बंधन आहे ते बंधन आपण पाळायचं आहे. गोलंदाजीसाठी बघूया रवी. रवी म्हटलं का सूर्य, एक सूर्य थोडासा झाकोळला आहे, पण आता या रवीला तळपायला लागणार आहे. या रवीला आपल्या कामगिरीने तळपावं लागणार आहे. कारण समोर आव्हान मोठं आहे, आव्हान मोठं आहे. सामने काला घना अंधेरा है, पार को चीर के रास्ता बनाना है. नेहमी आमचे चेअरमॅन सांगतात त्या पद्धतीने काला अंधेरा आहे, पार को चीर के रास्ता बनाना है. असा मैदानावरचा मॅच. हा कोटाप्याचा चेंडू आता कट केले चेंडूला पॉइंट रिझल्ट मध्ये एका उडी उडी. चौकार. चौकार बघा, खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. इम्रान को देख के अब लय में आ चुके. गजानन सुद्धा आल्या तर लय मध्ये आल्यात. माझा साथीदार चांगली कामगिरी करतो, मीही करणार. आता रवी समोर आव्हान मोठं आहे. टॉपेट लागलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, कोणी नाहीये क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. नाही काही कधी कधी आपल्या पारंपरिक ढोल ताशावरती पण डान्स व्हायला हवा, कारण तो पण आलाय ना इकडे वाजवण्यासाठी. ढोल ताशा बँड बाजा बारात तिन्ही आले. बँड आहे, बाजा आहे, फक्त बाराती कोण असणार आहे त्याचा फैसला होणार आहे. ते कुडाले पॅकर होणार आहे का दुसऱ्या बाजूला शौर्य ट्रेडर, तेच फक्त राहिले. श्री सातेरी स्पोर्ट्स कुडाले की दुसऱ्या बाजूला पण आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू टॅप पद्धतीने खेळतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा इम्रान तालिकोटी. 51 51 धावांवरती कडे. म्हणून मी रवीचा उल्लेख केला सूर्य. लेकिन सूर्य की तरह चमकना है. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन फर्स्ट बर्न इट. अगर सूरज की तरह चमकना है तो उसके जैसा आपको जलना होगा. बघूया रवी काय करतायत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध येत नाही. शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड केला झालाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक जाऊन पोचलाय तो. 63 63 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. याच्यानंतर चॅलेंजिंग ओव्हर येणार आहे, पण त्याच्या अगोदर भरपूर काही धावा आल्या. पण हा फायनलचा मॅच आहे. कदाचित आता ब्लॉकबस्टर असू शकतो, मोठा धावसंख्येचा असू शकतो हा सामना.
ओ स्लोअर वन भाई आपने काफी स्लो डाला, चौकार. नो 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 पंचांगणात आहे. ओ नो. आणि तेच इशारा त्यांनी केलाय. ओ नो. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. सध्याच्या घडीला तर आपण बघतो सर्व काही तसं विपरीत चाललंय. आतापर्यंत चांगली कामगिरी होती, असं नाही की खराब कामगिरी केलेली आहे. शौर्य ट्रेडरने चांगली कामगिरी केली, पण काय बिनसले या फायनलच्या मॅचमध्ये, काय त्यांचं बिनसले. अजून गाडी रुलावर येत नाहीये. अजून गाडी त्यांची रुलावर येत नाहीये. झेल टिपलाय पण भाई फ्री हिट होता. फ्री हिट होता, त्यामुळे पहिला आपणही सांगत नाहीये. तुमचं लक्ष असायला हवं. म्हणून म्हटलं ना की मैदानावर उतरा, तुम्ही कुठलंही चॉकलेट घ्या पण मेंटोस पण ठेवा. मेंटोस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है. त्यामुळे मेंटोस पाहिजे. दिमाग के बत्ती को आपको जलाना था. फ्री हिटचा चेंडू होता. पुन्हा एकदा इम्रान तालिकोटी स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. टप्प्याचा चेंडू होता. पाहिलं, निहाळलं आणि सोडून दिला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 70. 70 धावा फलक. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि आता आलंय पहिल्या दिवसापासून भरपूर काही चेंज या ओव्हरमध्ये झालंय. ते चेंजिंग ओव्हर आता आलंय. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 70. आता चॅलेंजिंग ओव्हर आले. पण प्रेक्षक आपल्या सुद्धा मनापासून आभार, जो प्रतिसाद आपण या स्पर्धेसाठी दिला आहेत. आणि नेहमीच खानापूरवासी प्रसिद्ध आहेत या क्रीडा शौकीनासाठी, कारण क्रीडाप्रेमी आहेत. नेहमीच या मलप्रभा क्रीडांगणावरती येते. आता बघा, जिथे जागा मिळेल तिथे कॅमेरामॅनने सर्वांना टिपले, कारण AV25 कॅमेरामॅन आहेत, प्रत्येकाला टिपतात. प्रेक्षक काही का जिथे जागा भेटले, काही मंदिराच्या तिकडे, झाडाच्या आडोश्याला, झाडाच्या खाली, जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेतोय. आपल्या मनापासून आभार आहे प्रेक्षको. वीरेंद्र कुडाले पॅकर्स, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्री सातेरी स्पोर्ट्स. आमच्या जोडीनं पुढे एकदा मुजाहिद भाई आहेत, कारण फायनलचा मॅच आहे. बरेचसे फायनलचे मॅच तुम्ही या मैदानावरती कव्हर केलेत. इतकी गर्दी तुम्हीही पाहिली आहेत. पण आता ही प्रीमियर लीग आणि प्रेक्षक क्या कहेंगे. मैदानावरती प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सामने सुरू असतात, अंतिम सामन्यासाठी नेहमी या मैदानावरती या पद्धतीने गर्दी असते. आणि आज देखील प्रेक्षकांची साथ ही फार गरजेची आहे. आणि त्यामध्ये खेळ हा उत्कृष्टरित्या चाललेला आहे, कारण त्यामध्ये इम्रान तालिकोटी यांनी 52 रनाची सुंदर अशी पारी खेळत नाबाद दोन्ही आक्रमक फलंदाज, सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आले होते. आणि अजून देखील एकूण रणसंख्या झालेली आहे 70 धावसंख्या ही झालेली आहे. आणि उत्कृष्ट अशी खेळी म्हणावी लागेल. म्हणजे 70च्या डबल करतील का काय.
कारण मार्केटमध्ये पैसे डबल करून देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. फक्त तिथे जाऊ नका, भरपूर फ्रॉड असतो. आता बघूया धावा डबल होतात का. 70 धावा झाल्यात. ड्राईव्ह करायचा होता चेंडूला, जो फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावावर समाधान मानावं लागते. एक धावाने स्कोर जाऊन पोचलाय. तो चॅलेंजिंग ओव्हर आहे. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बघूया 16 धावांचं जे आव्हान आहे 16. आतापर्यंत जर षटक पाहिलं तर 11, 20, 22, 16 4 षटकामध्ये आले धावा. त्या फक्त या षटकामध्ये यायला हव्या. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कट करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवंतर धाव. आणि अजून एक म्हणजे चर्चा आपण करू शकतो की रिव्ह्यू व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे. थोडा वेळ आहे तर मी नक्कीच मदरभाई तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. कारण या खानापूर प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन खेळाडूंची केलेली विभागणी पहिल्या दिवसापासून मिळालेला प्रतिसाद आणि आता खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल की सक्सेस तर झाले, पण याच्यातनं फलित काय निघाले तेही आपण पाहणार आहोत. हां, नक्की तुकाराम सर पाहूया आपण या स्पर्धेमध्ये. तरी पंचांचा निर्णय आलेला आहे, फेअर डिलेव्हरी आहे. तर अनेक असे नवीन खेळाडू आपल्याला पाहाव्यास भेटलेले आहेत. नवीन युवा खेळाडूंना हे एक प्रेरणा झालेली आहे या स्पर्धेमधून. आपल्या या तालुक्यामध्ये देखील अनेक असे खेळाडू आहेत, अंपायर्स आहेत. त्यामध्ये चांगला चेंडू होता. मारा करण्याचा प्रयत्न होता इम्रान तालीकोटी यांचा, परंतु एक रन बनवण्यात यशस्वी झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या पोचलेली आहे 72. तर आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक असे अंपायर, चांगले खेळाडू. त्यामध्ये सागर कोलेकर हे पण एक डान्सिंग अंपायर आहेत, आमच्या तालुक्यामध्ये आहेत, ज्यांना सनसागर नावानं प्रसिद्धी आहे. बऱ्याच जागेला जातात टुर्नामेंटसाठी अंपायरिंग म्हणून. परंतु आज इथं गाजवलेले मैदान म्हणजे आपल्याला DN रॉक, उत्कृष्ट असे डान्सिंग अंपायर. यूट्यूबवरती अनेक असे व्हिडिओ आम्ही यांचे पाहिले होते आणि आज किरण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला भेटले. त्याबद्दल किरण पाटील यांचं देखील धन्यवाद. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू झेल टिपलाय. हो सुंदर कॅच आनंदही साजरा केलाय. विकेटही आलाय. चांगला झेल टिपलाय, पण इनिंग ही तितकीच महत्वाची खेळलाय. इम्रान तालीकोटी या फायनलच्या मॅच मधला खेळ. टाळ्या होऊ द्या इम्रानच्या या खेळीला, टाळ्यांची साथ द्या. अप्रतिम इनिंग इम्रान तालीकोटी यांची, अप्रतिम इनिंग इथे खेळली गेले. इम्रान तालीकोटी 53 धावांचं योगदान देऊन इम्रान परतल्यात माघारी. एक चांगला झेल असा टिपल्या बघा. हे सेलिब्रेशन होतं. कॅच घेतल्यानंतर यस वाला हे सेलिब्रेशन होतं. फर्स्ट एड. नक्कीच थोडंसं वेळ आहे तर ज्या चर्चेला नक्कीच मुजावरभाई यांनी छेडलेलं आहे की या प्रीमियर लीगमधनं बरेचसे असे यंगस्टर आलेले आहेत ज्यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे. आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वामीजींचं सुद्धा आगमन झालेलं आहे. श्री जनबासवेरी जे आज खास उपस्थिती त्यांची लाभलेली आहे. स्वामीजी आपलंही सहर्ष स्वागत आहे. खानापूर प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वामीजी सहर्ष स्वागत. आपला कृपा आशीर्वाद नेहमीच सर्वांवरती राहू द्या. आणि आपलंही सहर्ष स्वागत आहे. कारण फक्त स्वागत यासाठी नाही की स्वागत नसे हा आहे जिवाळा. स्वागत नसे हे फक्त हा आहे जिवाळा. आणि आपल्या येण्याने, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा KPLचा सोहळा. हा KPLचा सोहळा आपल्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थानं पावन झालेला आहे. त्याच्यामुळे स्वामीजी आपलं सहर्ष स्वागत आहे.
मॅच इंटरेस्टिंग आहे कारण इम्रान तालिकोटी जे वादळ होतं एक वादळ घुंगावत होतं ते वादळ आता शांत झालेत कारण एक सायक्लोन आता पश्चिम किनारपट्टीवरनं थोडंसं घुंगावते तेही आले त्याच्यामुळे एक वादळ या मैदानावरची जी वादळी खेळी ती आता संपले. नवीन फलंदाज पुन्हा एकदा येत आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातील पुढे झालाय. सुभाष वकाळे आले आहेत. डॉट बॉल. आता काय झालंय माहिती का आता थोडी राहत की सास ली होगी. इम्रान तालिकोटी बाद झाल्यामुळे थोडा जर म्हणतात की श्वास मोठा घेतला असेल टीमनं खास करून फिल्डिंग करताना कारण जे आक्रमण त्यांनी केलं होतं व्हेरी फर्स्ट ओव्हरपासून त्यांनी केलेलं आक्रमण आपण पाहिलंय. अजून एक उसळी हे षटक आले ज्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा कमी आल्यात. 3 धावा फक्त आले चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात. याचा अर्थ अजून म्हणजे 6 मायनस केला तर 67 कारण 70 धावा होत्या आणि या 3 झालेल्या 73 त्याच्या 6 कमी झाल्या 67 रन. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पुन्हा एकदा येऊया. बिलकुल चाल रचू नका चाळी रचू नका आणि खरं म्हणजे आपल्या माणसाविरुद्ध तरी रचू नका हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. तिथून मी पुन्हा एकदा येतोय तुमच्या दिशेनं कारण 67 रन 5 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर बाकी आहेत. पहिल्या वाटत होता ही गाडी चालले रमपंपम गाडी चालले ती 100 पर्यंत जाते की काय 100ही पूर्ण करते की काय पण आता इम्रान तालिकोटी बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सुटकेचा निश्वासही सोडलाय आणि या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आता फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी आहे. शौर्य स्पोर्ट्स हॅलो नक्की सर ज्या पद्धतीने तुम्ही बोलला जबाबदारी जी कर्णधारांनी दिली होती इम्रान तालिकोटी यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी पूर्ण पाडली. 53 धावांचं मोठं योगदान. एक वादळ गेलेलं आहे परंतु अजून एक वादळ सुभाष वाकाले हा देखील उत्कृष्ट फलंदाज आहे आजच्या या दिवसामध्ये आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू होता फलंदाजाला काही समजू शकला नाही आणि निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा मी येत आहे तुकाराम सरांच्याकडं. धन्यवाद. आता कारण चर्चा आपण करतोय की 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून जर पाहिलं तर अजून आखू टप्प्याचा चेंडू आहे. एक वादळ संपले 1 सुरू झाले षटकार सिक्सर. तो बाकी लोक की हो रही कारण हृदयामध्ये जास्त धडकड झालेली आहे. वीरेंद्र कुडाले पॅकर्स छोटा वीरेंद्र सुद्धा आलाय बरोबर या मंचाच्या दिशेने. तो पण खुश आहे त्याच्याच नावाने संघ आहे त्याच्यामुळे तो पण खुश झाला. वीरेंद्र खुश झालाय. नन्हे मुन्ने राही तेरी मुठ्ठी में क्या है तसा तो नन्ना मुन्ना राही आहे आणि तो सुद्धा खुश झाला आहे हे सर्व दृश्य पाहून. गजाननचा फटका ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा चाललाय. फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावणीशी धावफलक जाऊन पोचलाय तो आता. 74 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 74. आजचा दिवस कोणाच्या नावावरती आज कोण ही ट्रॉफीला घेऊन जाणार कारण स्वप्न प्रत्येकानं पाहिलं या ट्रॉफीला जिंकण्याचं ट्रॉफीला पटकावण्याचं KPL 3चा विजेता होण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण या मैदानावरती आलाय. बघूया कोणाची स्वप्न पूर्ती होते कोणाचा स्वप्न भंग होतोय.
बॅट स्विंग जोरात आहे, बॅट स्विंग जोरात आहे, स्विंग अँड मिस. रिव्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. यस करता मुजवरभाई, मी काय म्हटलं की स्वप्न प्रत्येक जण पाहतात. आता स्वप्न ती नाही जी आपण झोपल्यावरती बघतो, ऍक्च्युली स्वप्न ती जी आपल्याला झोपून देत नाही. पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करा, ती पूर्ण होईपर्यंत थांबू नका. आणि कदाचित हेच चित्र आपण बघणार आहोत, हे स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलेला आहे. नक्की सर, इथं स्वप्न साकार करण्याची वेळ आलेली आहे. थोड्याच वेळात कुणाचं स्वप्न साकार होणार, KPL 3 सीझनचे मानकरी कोण होणार आणि या ट्रॉफीचे, या चषकाचे हकदार कोण होणार, हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. थोडा तरी इंतजार आहे, बघूया. देखा सोचा जाना परखा और वाइड. हो अनोखी शैल ये है डीएन रॉक. रॉक रॉक ये है डीएन रॉक. या टाळ्या येऊ द्या, टाळ्या. फार कमी अभावानेचा असा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. 75 धावा. म्हणून काही जण काय असतात म्हणजे डीजेवाल्याला गाणं सांगतात. म्हणजे एक फेमस गाणं आहे, नैनो में सपना, सपनों में सजना नहीं, सपनों में ट्रॉफी है, सजना नहीं है, सपनों में ये ट्रॉफी. इसलिए दोनों टीम से कहा था हमने, थोड़े से थके तो चाय लीजिए. उन्होंने कहा चाय नहीं कॉफी चाहिए, हमें तो ये KPL की ट्रॉफी चाहिए. बिल्कुल उन्होंने कहा था. ऐसा ही खेळ आहे, ट्रॉफी पाहिजे त्यांना, ट्रॉफी पाहिजे, त्या करता आल्यात. बॅटच्या टॉपीत लागलाय, टॉपला गेलाय, गडी बाद. विकेट 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 गॉन. या भाईचं काय बिघडले माहिती नाही, पुन्हा पुन्हा मध्ये येतोय. मॅचलाही मजा आली, मॅचलाही सुंदर सुंदर मजा आली. कारण तो विकेट गेल्यानंतर एक एक आपण पाहतोय. बिलकुल पंचांकरता बक्षीस झाले, पंचांकरता बक्षीस झाले. आणि याचीच आम्ही थोडंसं वाट बघत होतो की कधी पंचांसाठी बक्षीस येईल. कारण आपण प्रत्येक वेळेला पाहिलं ना तर बॅट्समनला बक्षीस येते, बॉलरला बक्षीस येते, बॅट्समनला बक्षीस येते, बॉलरला बक्षीस. बिचारा आमचे डीएन रॉक इतकी मेहनत करतात, त्यांच्यासाठी पण थोडंसं येऊ द्या. ये तो वही हाल हुआ ना, इलेक्शन पे टाइम पे गलत वोट देते हो, वो अच्छी परफॉर्मेंस करते हो, दूसरों को नोट देते हो. यस डीएन रॉक. शेवटचा बॉल आहे. कलप्पा स्ट्रायकर यांना सज्ज आहे. स्विंग झालाय. जसा इम्रान तालिकोटी पास झालाय तसा धावांचा थोडासा ओघ आटलाय. एक षटकार जरूर आलाय षटकामध्ये. 6 धावांचा खेळ संपला, 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती 75 धावा. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया KPL सीझन 3 मध्ये. गजानन आरंभिक बल्लेबाज के रूप में आए थे लेकिन नाकामयाब रहे.
रुका हुआ स्कोर जो है 75. तुकाराम सर पाहायचा इथं इरफान तालिकोटी जेव्हा आउट गेले तेव्हापासनं रणसंख्या थोडीफार स्लो गतीने चाललेली आहे असं वाटत आहे मला. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बिलकुल, म्हणजे जसं बाहेरच्या देशामध्ये काय घडलं का आपला शेअर बाजार कोसळतो ना, तसा शेअर बाजार कोसळलाय, जसा स्टॉक एक्सचेंज कोसळतो. त्याच्यामुळे हा स्टॉक एक्सचेंज कोसळला आहे, पण कोसळल्या अवस्थेमध्ये इन्व्हेस्टरचा फायदा असतो. इन्व्हेस्ट करायची आहे, कोणीतरी पुढे यायचं आहे आणि इन्व्हेस्ट केले तर पुढे फायदाच होणार आहे. फायदा जेल सुटला, डोक्यावरती हात गेल्यात, कपाळावरती हात गेल्यात, पण कहाणी तीच आहे. बघा बघा परफॉर्मन्स, डिअर रॉक ऑन रॉक घडी बात. तर आपण थोडं होते मुजरबाई, पण कहाणी तीच आहे ना. जरी जेल सुटला तरी कहाणी कशी झाली माहिती का? दोपहर के खाने में खाई थी बिरयानी, बिरयानी के साथ था रायता, रायता में थी दही, कॅच नाही रनआउटी सही, कॅच नाही रनआउटी सही. त्याच्यामुळे कॅच नाही झालाय पण रनआउट झालाय, विकेट आलाय, घडी आलाय, घडी बाद झालाय. या क्षणाला धाव फलकावरती आपण नजर टाकूया. आता 75 थांबलाय, जसे बाद झाल्या तसा खेळ थोडासा रंगलाय आणि आमच्या DN रॉक सराचा ही परफॉर्मन्स भारत चाललाय. कव्हरच्या डोक्यावरनं फार वेळानं चौकार चौकार. थँक्यू. कारण दोन्ही रॉक्स आहेत तिथे, DN रॉक्स आहेत, पण आता चौकार आलाय, चौकार. कलप्पाच्या बॅटमध्ये बराच वेळा जसे एखादी बघा म्हणजे बेलगावरनं गाडी कानापूरला येते ना, काही गाड्या सायडिंगला काढतात, तशी आता काही वेळा गाडी सायडिंगला काढली होती, आता पुन्हा एकदा स्टार्ट झाले. थोड्याच वेळात आपण साहेबांचं आगमन होणार आहे, कारण साहेबांचा फार मोठा वाटा या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये आहे. समोरच्या दिशेने खेळलाय, एका टप्प्यानेशी क्षेत्ररक्षण केलं जात आहे, कारण KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीगच्या आयोजन नियोजनामध्ये जसं ॲज अ ऑर्गनायझर म्हणून किरण पाटील यांची भूमिका आहे, साई स्पोर्ट्सचं योगदान आहे, तसं साहेबांचं योगदान, श्री विठ्ठल रमण्णा आळगेकर यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच इतकी मोठी स्पर्धा या खानापूरवासियांसाठी ती पर्वणी आलेली आहे. 2 लाखाची स्पर्धा. फुलटॉस बॉल, झेल होतोय का? झेल टिपलाय, झेल संपलाय बॅट्समनचा खेळ, झाले आमच्या डीजेची वेळ. आहेत 7 ओव्हर, 7व्या षटकाचा 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 ओव्हर नंतर स्कोर झालाय तर धावफलकावरती 80. 4 षटकामध्ये 70 धावा होत्या. याचा अर्थ 3 षटकांचा जर खेळ पाहिला तर तिथे धावा नाही आल्यात, 3 षटकामध्ये धावा नाही आल्यात. याचा किती फायदा? कारण जसं आम्ही हुजारबाई आणि दुपारी वर्णन करत होतो, किमान 80 धावा पाहिजे, आता 80 धावा झाल्यात. पण आता कहाणी कशी झाली, हे दिल मागे मोर. आता पेप्सी तेच सांगते ना, जसं नेहमीच मित्रांसोबत चांगले तर मित्र कसे असतात, मित्र बिस्कटी सारखे असतात, हक से मागो. सात षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 80. ही दृश्य आहेत, हे खानापूर प्रीमियर लीगची दृश्य आहे. डोळ्यामध्ये साठवून ठेवा, या आठवणी आहेत, या मेमरीज आहेत, या मेमरीज आहेत. चेंडू गेला गॅपमध्ये, गॅप चौकार.
बँड माझ्या 12 सर्व काही आहे या सामन्यासाठी. चौऱ्याऐंशी. परत एका ऑन साईडला खेळायला शफल केलं होतं मिड विकेटच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं मिस्टेक झाले, त्याचा फायदा 2 धावांनी इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोचलाय. 86. 86 धावा धावफलकावरती आहेत. या मोठ्या धावसंख्या आहेत, पण अजून दुसरी इनिंग यायची आहे, त्याच्यामुळे दिल थांब के बेटी दोस्तो. दुसरी इनिंग यायची आहे, त्याच्यामुळे पहिली इनिंग चालले. फक्त पहिली इनिंग कितपर्यंत जाईल ती पाहणार आहोत. 4 चेंडूचा खेळ आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती. 86. 86 धावा धावफलकावरती आहेत. रवी पुन्हा एकदा गोलंदाजासाठी स्ट्रायकरला फलंदाज कलप्पा. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता. स्लाइस पॉईंटच्या रिजनमध्ये फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 87. 87 धावा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 115 धावा पाहिल्या, 94 धावाही पाहिल्या, 84 धावा पाहिल्या, 85 धावाही पाहिल्या, 72 तर 2 वेळा पाहिल्या. याशाही पाहिल्या. या चित्र आहे संपूर्ण गेल्या 5 दिवसाचा हा प्रवास जो राहिलेला या KPLचा. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला फील्ड केलं गेलंय. 88. 88. 88. 2 चेंडूचा खेळ आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. त्याच पद्धतीनं व्यासपीठावरती उपस्थित सुहास गुरवसर इथं श्रीमान सुहास गुरवसर उपस्थित झालेले आहेत. टाउन पंचायत इंजीनियर सर यहाँ पर उपस्थित हो चुके हैं. श्रीमान सुहास पाटील सर इथं उपस्थित झालेले आहेत. टाउन पंचायत इंजिनियर त्यांचं देखील आपण कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचा चेंडू आणि अशा पद्धतीनं शेवटच्या चेंडूवरती विकेट. धाव संख्या एकूण झालेली आहे 88 धावा आणि सामना जिंकण्यासाठी लक्ष्य जे आहे, टार्गेट जे आहे ते 89 धावांचं. हा सामना जिंकण्यासाठी सातेरी स्पोर्ट्स जांबोटी या संघाला 89 धावा जमाव्या लागतील. आणि आता आपण ऐकूया एक थोडं संगीत आणि पुन्हा एकदा वापस येऊया. डीजे पाहत राहा, बघत राहा. खानापूर प्रीमियर लीग सीझन 3 ये पहिले इनिंग आहे. जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की पिक्चर बघता तेव्हा इंटरवल होतं. ये इंटरवल हुआ है. इंटरवल में बाहर जाइए, पेप्सी पीजिए, पॉपकॉर्न खाइए, लेकिन वापस इस मॅच की तरफ आइए. पहिल्या इनिंगपेक्षा दुसरा डाव धमाकेदार येऊ शकतो. पहिल्या इनिंगपेक्षा दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. मोठ्या धावसंख्येचा पाठला होऊ शकतो. तितकी क्षमता शौर्य ट्रेडर्स श्री सातेरी स्पोर्ट्सकडे सुद्धा आहे. तितकी क्षमता त्या खेळाडूंकडे सुद्धा आहे. त्याच्यामध्ये पलटवार येणार आहे. आपण एक DJ वरती या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग बनले त्याच्यावरती येऊया आणि पुन्हा एकदा येऊया. ज्यावेळेला धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. साई स्पोर्ट्स प्रेझेंट KPL खानापूर प्रीमियर लीग सीझन 3. या स्पर्धेसाठी जे चषक आपल्या समोर दिसत आहेत ते चषक लान्स स्पोर्ट्स खानापूर वैभव पाटील लान्स स्पोर्ट्स खानापूर यांच्याकडून हे जे चषक आपल्या समोर आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
वीरेंद्र पॅकर्स वीरेंद्र कुडाळे पॅकर्स. हां. आणि येत्या दिवसामध्ये याच चला फलंदाजांनी मैदानात जायचं आहे, पंचाने देखील मैदानात जायचं आहे. आणि एक द्या की नन्हे साहब, मुजावर साहब और हमारे पास मौजूद है तुकाराम सर. सर देखिए क्या माहौल है. मैंने पहले ही कहा था आपको आना है तो पहले ही आना है. आप देखिए पूरा स्टेडियम कचाकच भरा है, कहूँगा मैं, खानापुर तालुका और हमारा पूरा शाहू नगर भी यहाँ पे आया है. तो हम शाहू नगर का भी हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं, कहूँगा. यहाँ पे आप देखिए पार्किंग के लिए जगह नहीं है, आपकी गाड़ी आप बाजू लगा दीजिए. और मैं हमेशा कहता हूँ गली गली में टावर है, KPL 3 में पावर है. धन्यवाद इनायत भाई. सिर्फ पावर नहीं है, अल्ट्रा पावर है. आने वाले समय में एक बड़ा टूर्नामेंट इस मैदान पर होगा जो कि ऑर्गेनाइज बाय ARK स्पोर्ट्स, कुबेर नाइक, इनकी ओर से एक टूर्नामेंट का ऑर्गेनाइज होगा यहाँ पर इस मैदान पर. इसका पहला पारितोषिक 55,000 और इसके रूल्स कुछ एक गांव एक टीम इस प्रकार से नियम रहेंगे. अधिक नियमों के लिए, अधिक जानकारी के लिए संपर्क करें कुबेर नाइक इनसे. और इस वक्त इस मुकाबले में वापस आते हैं. पहला इनिंग खत्म हुआ है, लक्ष्य है 89 और एक बड़ा लक्ष्य. वैसे देखा जाए तो इस मुकाबले को अगर दोनों टीमों का हम देखते हैं तो इनके लिए 115 120 भी कम थे, लेकिन अब कुछ कह नहीं सकते. एक अच्छा लक्ष्य बना रही है. अगर हम गेंदों की ओव्हर्स की बात करते हैं तो एक अच्छा लक्ष्य मानेंगे. इसके ऊपर आपका क्या ख्याल है तुकाराम सर? चेंडूची संख्या बघितली तर 48 आहेत. 48ला उलटे केलं का 84 होतात. त्याच्यामुळे 84 अधिक 5 थोडासा खेळ आहे. हा खेळ तुम्हाला वाचायचा आहे, शिकायचा आहे, पुढे जायचं आहे. पण जसा खेळ आतापर्यंत आपण झाला आहे तोही महत्त्वाचा आहे. त्यामुळे मजा या मॅचमध्ये येणार आहे. पहिली इनिंग संपले. तर ऑल सेट ऑल गो. 89 धावांचा पाठलाग करायचा. 89 आणि पंचाने सांगितलं 1 2 3 4. काउंट डाऊन स्टार्ट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. शाहू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राहुल. दुसऱ्या बाजूला राहुल शिवदास आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर शाहू आहेत. कर्णधार आहे, स्वतः कर्णधार माहिती आहे. त्यांनी सांगितलं होतं एक्साइटमेंट आहे या ट्रॉफीला जिंकण्याची इच्छा आमची आहे. ऑफसाइड दिशेने ड्राईव्ह करतो चेंडू. बीट झालाय. इच्छा आमची आहे या ट्रॉफीला जिंकायचं आहे. चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. बघतोस काय रागानं. चौकार मारला इथे शाहून मारलाय. चौकार मारलाय. या ओव्हरमध्ये जर षटकार आला तर शिवाजी चोपडे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काही प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू आहे ना तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत. थोडंसं त्यांना विनंती आहे आयोजकांकडनं, प्लीज आपण थोडंसं मागे बसा. आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या थोडं मागे बसा, कारण हा फायनलचा मॅच आहे. काही खेळाडू आहेत, काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे बसायचं आहे. एक्साइटमेंट आहे या मॅचला जिंकणार कोण. कारण जसं मी उल्लेख केला होता, काही गाड्यांचा उल्लेख केला, काही गाडी आहेत त्याचाही उल्लेख केला जाईल.
ड्राईव्ह केला जातोय. कर्णधार साजेशी कामगिरी करावी लागणार आहे, कारण अनिल कपूरचा चित्रपट जसा आला होता ना, जिंदगी एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है. त्याच्यामुळे जिंकणार जिंकणार असं नाही, जंग आहे ही. क्रिकेट ही जिंकणार, आपण जिंकणार या जिद्दीने खेळायचं आहे. बराच वर गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल, विकेट गॉन, बाद. पापा कहते हैं बड़ा नाम मिला, मंजिल से उल्लेख, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. त्याच्यामुळे एक मोठी उडान पाहिजे. तुम्ही फायनल पर्यंत प्रवेश केलाय, फायनल पर्यंत आलाय, पण ट्रॉफी जिंकायची आहे. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. तुमच्यासाठी हे बाकी आहे, ज्या ट्रॉफीला जिंकायचं आहे. जसं एक गाणं आहे ना, म्हणजे एक तर टीम सांगते, डीजे वाल्याला एक गाणं त्यांनी सेट करून टाकायला सांगितले, ले जाएंगे ये ट्रॉफी ले जाएंगे. पण दुसराही सांगतोय, त्यांनीही सेट केले गाणं. ओ खाली राहिलाय चेंडू थोडा, समोरच्या संघाने दाखिले. तुम्ही जर ते गाणं दिले तर आम्ही सांगतोय, जहा ये तेरी नजर है मेरी जा मुझे खबर है. तुमची नजर ज्या ट्रॉफीवर आहे त्या ट्रॉफीवर आमचीही नजर आहे. या ट्रॉफीला जिंकण्यासाठी इतक्या लांबून प्रवास करून आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, त्याच्यामुळे धावा धावफलकावरती आहे ते 5-89 धावांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 5-89 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिवाजी चोपडे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे षटकारासाठी. या षटकामध्ये जर षटकार येतोय तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो, कव्हरच्या दिशेने फील्ड केलं गेलंय. धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये, आणि असं नाही की क्षमता नाहीये टीममध्ये, क्षमता नाही असं नाही, क्षमता आहे. या संघाने मोठी धावसंख्या उभारलेली आहे, त्याच्यामुळे क्षमता यांच्याकडे आहे. क्षमतेनुसार खेळ करायचा, क्षमतेनुसार खेळ दाखवायचा आहे, आपल्यामध्ये असलेली कुवत. पायावरती चेंडू आदळलाय, अपील जरूर झालंय, पण पंच सांगतात थोडा बाहेर लागलाय. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की थोडा बाहेर लागलाय. तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये कुवत आहे, त्या कुवतीवरती विश्वास टाका, खुद के ऊपर यकीन रखो. आणि सांगा, त्या ऑल इज वेल मधला एक फेमस डायलॉग आहे, नक्की तोही सांगणार, कारण अशा सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं. ओ जेल सुटलाय, हातातनं जेल इम्रान यांच्या सुटलाय. बघा, पतंगही उडतो, कागद पण उडतो, पण पतंग कशामुळे उडतो? पतंग अपने काबिलियत पे उड़ता है. कागज अपने किस्मत से उड़ता है, तो पतंग अपने काबिलियत पे. किस्मत साथ दे या ना दे, काबिलियत जरूर साथ देगी. बाबा रणछोडदारचा फेमस डायलॉग आहे ना, कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आएगी. त्याच्यामुळे कामयाब नाही, काबिलियत पे यकीन रखो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय, जोपर्यंत फिल्डिंग करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. मी तुमच्या दिशेने येणार, कारण आता 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 7. सात रन बन चुके हैं. हो, इस बार दिखेगा सीधा खिलाड़ी के हाथ में थमा बैठे गेंद को. बड़ी सफलता, दूसरा विकेट का पतन होता हुआ. शाहू जैसे बड़े विकेट, बड़ी मछली
एक बड़ा स्टार्टअप होना चाहिए था, जिस प्रकार से इरफान तालीकोटी और गजानन ने शुरुआत की थी। शुरुआती दौर में करीब करीब 70 रनों की पारी उनकी बनी थी। धन्यवाद। मुकाबले में फिर से एक बार वापसी होते हैं। 7 रन, 2 विकेटों का नुकसान। आखिरी गेंद शेष है इस ओवर की। और जैसे कि मैंने अनाउंस किया, अभी अभी ARK स्पोर्ट्स की ओर से एक टूर्नामेंट का आयोजन किया जा रहा है, जिसका पहला पारितोषिक 55,000 रखा जाएगा। एक गांव एक टीम और दूसरा पारितोषिक 25,000। इस मैच में वापसी देखिएगा, बहुत सुंदर गेंद गई सीधा 4 रनों के लिए। डीजे ये है DN रॉक्स। धावा झाल्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर जाऊन पोचल्यात 1-1-11। 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय। 89 धावांचा पाठलाग करायचा आहे। 89 धावांचा पाठलाग करायचा असताना 2 षटकामध्ये धावा आहेत धावफलकावरती 89। 89 धावा धावफलकावरती आहेत। चांगला प्रेक्षक वर्ग सुद्धा चहू बाजूने प्रेक्षक वर्ग फार अभावाने इतका प्रेक्षक वर्ग एखाद्या प्रीमियर लीगला मिळतोय। आणि DN रॉक आपल्यासाठी कॅश प्राइज झाले 200 रुपयाचे। आपले चाहतेही आहेत, फॅन्स आहेत, फॅन फॉलोवर आहेत। ARK स्पोर्ट्स कुबेर नाईक यांच्याकडनं एक कॅश प्राइज झालंय। रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, इथून चुकलेत। आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत, तर त्यांचंही मनापासून आभार मानायला हवं। कारण आज संडे फन डे एंटरटेनमेंट डे आज राखीव ठेवला होता। 1 डिसेंबरचा दिवस त्यांनी या मलप्रभा क्रीडांगणावरती खानापूर प्रीमियर लीगसाठी त्यांनी राखून ठेवला होता। ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस कट केलाय। चेंडू चालला जोपर्यंत डीप वरनं क्षेत्ररक्षक येतो फील्ड करेल। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। आणि 89 धावा तुम्ही जर सलग पकडल्या तर कदाचित पाठलाग नाही होणार। 2-3 टप्प्याने विचार केला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो, असं नाही। एक इनिंग यायला हवी। तसे इम्रान तालीकोटे यांनी एक अर्धशतक नोंदवले, तसं 2 इनिंग 30 धावांच्या 2 इनिंग किंवा 40 धावांची एक, 20 धावांची एक अशी जर इनिंग आली, पार्टनरशिप इथे आली, म्हणून त्या मी गोष्टीचा उल्लेख केला होता की तुमच्याकडे ती काबिलियत आहे, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे। फक्त त्या गुणवत्तेला, त्या क्षमतेला, त्या टॅलेंटला, परफॉर्मन्सची जोड द्या। परफॉर्मन्स व्हायला हवा, परफॉर्मन्स काउंट होतो, त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स व्हायला हवा। राहुल आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अरुण आहे। अरुण आणि राहुल ही जोडी मैदानावरती सज्ज आहे। वाइड पीछे भी देखिए अंपायर की तरफ, अंपायर वाइड बॉल, वाईट बॉलचा इशारा। आणि ज्यांच्या सहकार्याने किंवा ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आहे, वाईट बॉलचा इशारा आपले लोकप्रिय असे आमदार श्री विठ्ठल रमण्णा अलगेकर यांचे मुलाचं मार्गदर्शन आणि 2 लाखाची स्पर्धा साहेबांमुळेची आपण करू शकलो। आणि
त्यांच्यामुळेच या स्पर्धेचं आयोजन नियोजन करणं शक्य झालंय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जाईल, तोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण समीकरण बघणं गरजेचं आहे, कारण 89 धावांचा मोठा पल्ला काय, मोठा पल्ला गाठायचा आहे. मोठा पल्ला तर थोडासा डल्लाही मारावा लागणार आहे. मोठे षटकार चौकार पाहिजे, सिक्सर बाउंड्रीज पाहिजे या सामन्याला जिंकण्यासाठी, तरच जिंकू शकणार. ऑफसाईडच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह केलाय चेंडूला, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह. फार मोठा पाठलाग होता, लॉंग चेस होता. 2 धावा आहे, चेंडू पूर्ण 2-2 धावांनी स्कोरबोर्ड चाललाय, पण प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही 89 धावांचा पाठलाग करता, पहिल्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, ते पाहता अजून मोठा फटका पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण पंच तिथे इशारा करा, रिव्ह्यू आहे नाही तो इशारा करा. आणि एअर के स्पोर्ट्सकडनं नक्कीच जे समालोचक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राईज आलं आहे, त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. चला वेळ वाया घालवू नका. व्हाईट बॉलचा इशारा होतोय, कारण वेळ महत्वाची आहे. आणि सूर्य बघू अस्ताला चाललाय. आता चर्चा तीच चालली, कारण इथून सामन्यामध्ये पारडं जड आहे, पण जसं सामना फिरला या 5व्या षटकानंतर कदाचित फिरवू शकतो, असं नाही की फिरणार नाहीये, फिरवू शकतं. लढण्याची झुंज, जी झुंज देण्याची वृत्ती तुम्ही दाखवायची इकडे, तर सक्सेस होऊ शकतात. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी गोलंदाजीसाठी. महेश झुंजण्याची वृत्ती दाखवायची आहे. फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. केलाय पार गेला. 4 धावांचा हा फटका, चौकाराने धाव फलक आपण बघूया. 22 वरती जाऊन पोहोचले. 3 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती 22. म्हणून मी म्हटलं ना की तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला इथे झुंजायचं आहे, रडायचं की लढायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. त्यामुळे इथे लढायचं आहे, झुंज द्यायची आहे या मॅच मध्ये. लढायचंय, झुंजायचंय, पुढे जायचंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. तो यहाँ पे जो आप कॉमेंट्री सुन रहे हो तुकाराम सर की, इसके लिए यहाँ पे AR के स्पोर्ट्स क्लब के मालक कुबेर नाइक की ओर से 101 रुपये का इनाम आया है, और पहले गेंद पे जो भी छक्का लगाता है 101 रुपये का इनाम रहेगा. शिवाजी चोपडे यांच्याकडून. नक्कीच धन्यवाद. म्हणून मी म्हटलं ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यावेळेला समालोचन जातो तेव्हा प्रतिसाद कसा लाभतो तेही महत्त्वाचं आहे. या खानापूर वासियांकडनं उदंड प्रतिसाद जो लाभला, जी साथ लाभली, तर धन्यवाद. आपलं प्रेक्षक हो, आपलंही आभार. आणि आयोजकांची जी संधी आम्हाला दिली, जो विश्वास आमच्यावरती धावला. 26 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ बाकी आहे, 5 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून जवळपास जर पाहिलं तर 63 धावा अजून करायच्या. 30 चेंडूचा खेळ आहे, 63 धावा करायच्या. त्याच्यामध्ये एक 5वं चॅलेंजिंग ओव्हर येणार आहे, त्याचाही समावेश असणार आहे. पण हा सामना आहे थोडंसं सूर्य बघतो अस्ताला चाललाय. आमचे विजय पाटील यांची आठवण येते त्यावेळेला नेहमीच सांगतात की सूरज तिथे चाललाय, पण आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे. आज जो 1 डिसेंबरचा दिवस आहे तो कोणाच्या नावावर आहे. वीरेंद्र कुडाळे पॅकर्स, श्री सातेरी स्पोर्ट्स, शौर्य ट्रेडर्स, या 2 पैकी कोणाच्या नावावरती आहेत. खाली राहिलाय. त्याच्यामुळे 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. विजय पाटील नेहमी सांगतात, दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. दोन्ही असणार आहे. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. आगे का सुनिए.
ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करायचा प्रयत्न. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना तो आपके हात में ये चमचमती ट्रॉफी भी होगी. दिवस आज जर तुमचा आहे तर चमचमती ट्रॉफी पण तुमच्या हातामध्ये येऊ शकते. चौथ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. धावा आहे धापालकावरती 27-27. त्याच पद्धतीनं सुभाष गुरव सर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे तुकाराम सरांसाठी. त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आमंत्रित समालोचक, आमंत्रित अंपायर्स या सर्वांचं पंच म्हणून या सामन्यामध्ये कुबेर नाईक यांच्याकडून देखील एक पारितोषिक येत आहे. दीपक कुडाळे यांनी जर काही विकेट घेतले असतील तर 101चं पारितोषिक कुबेर नाईक यांच्याकडून. दीपक कुडाळे गोलंदाजी मार्फत समोर मारा करतील फलंदाज, आणि डाव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू काय समजू शकला नाही. निर्धावाचा चेंडू एसटी रक्षकाच्या हाती जाऊन पोचलेला आहे. संघाची थांबलेली धावसंख्या 28, 2 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा दीपक आणि मारा करतील राहुल. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. कपिल स्वतः कर्णधार येत आहेत त्या चेंडूवरती, परंतु हा पंचांनी इशारा केलेला आहे थर्ड अंपायरांच्याकडं. रनआउटसाठी पंचांनी इशारा केलेला आहे थर्ड अंपायरच्याकडं. पाहायचं आहे काय निर्णय असेल. नोट आउट, नोट आउट. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये दीपक कुडाळे मारा करतील राहुल. हा बघा फुल, बहुत ही बढ़िया सिक्सर, गेंद गई 6 रन. तो या षटकारांना दाखवून दिले. याचा धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 36-36. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर धावा आहे धापालकावरती 36, आणि पंचांकडे इशारा झालाय. इट्स चॅलेंजिंग. चॅलेंज स्वीकार करा, आव्हान स्वीकारा करा. चॅलेंजिंग ओव्हर आले मैदानावरती. बघूया, मैदानावरती थोडं पाणी गेलंय. गाणी वाजूया, कहाणी बघणार आहोत. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. संसागर ते सुद्धा आहेत. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकानंतर धावा आहेत धापलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 36, आणि 4 ओव्हर मध्ये अजूनही पाहिजे त्या 53. 53 धावा पाहिजे. 4 ओव्हर मध्ये 53 धावा पाहिजे, आणि चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा पंचांकडे झालाय. आणि इम्पॅक्ट प्लेअर आलाय. बघूया त्याचा किती इम्पॅक्ट, त्याचा किती प्रभाव, त्याचा किती परिणाम आणि त्याचा किती बदल या मॅच वरती भरतोय. प्रत्येकाला सांगायचं आहे, हे माझ्याने शक्य आहे, मी करू शकतो, मला हे करायचं आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट. हे सांगायचं आहे इथे या मैदानावरती की मला हे करायचं आहे. इथे ट्रॉफीला जिंकायचं आहे, ट्रॉफीला घेऊन मिरवायचं आहे, ट्रॉफीला घेऊन
गावात जायचंय वाजत गाजत त्याची मिरवणूक काढायची आहे हे प्रत्येकानं सांगायचं आहे. कारण हा मौका ही संधी आहे तुम्हाला. चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला चेंडू चौकार चौकार. जसं कर्नाटक राज्याचा उल्लेख केला पण या स्पर्धा इस टूर्नामेंट की आवाज कर्नाटक के चारों तरफ है, सर्व दूर आहे. खानापूर प्रीमियर लीग ची धूम, एकच चर्चा चालू आहे. केपीएल ची चर्चा. रिव्हर्सिपचा आता इथे प्रेक्षकांमधून सुद्धा आवाज आला होता की असा आवाज जोरात आला होता ज्यावेळेला मिस केला गेलाय. धावा आहे दहा फलकावरती 4040. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. 40 आहेत धावा दहा फलकावरती पण 16 धावांचं चॅलेंज. पाठीमागे चेंडू चाललाय 1 2 3 4. घुमाना नाहीये, घुमशान आहे. हे घुमशान रंगात आले तसं आहे. हे घुमशान रंगात आलंय तसं हे पूर्णपणे मॅच मध्ये प्रत्येक जण इन्व्हॉल्व राहिलाय. प्रेक्षक फक्त तुमच्या टाळ्या नाही आहेत, टाळ्यांची साथ द्या, टाळ्यांचा गजर येऊ द्या, कारण टाळ्या यायला हव्या. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, ड्राईव्ह करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा. याच करता आम्ही म्हटलं प्रेक्षकांना तुम्ही टाळ्यांचा आवाज द्या. बघा एखादा झोपला असेल तर त्याला आवाज द्यावा लागतो उठवण्यासाठी. आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए, और टाळी ऐसे बजाव ना कि खेळणे वाले को जोश आ जाए. त्याकरता टाळ्या पाहिजे, जोश यायला पाहिजे म्हणून त्या टाळ्या पाहिजे. आणि प्रेक्षक तुमच्यासाठीच देखील सांगणार, कारण गेले 5 दिवस तुम्ही सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. तुमचंही योगदान महत्वाचं आहे. स्विप केले चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. या 5 चेंडूवरती 11 धावा. याचा अर्थ या चेंडूवरचा किमान षटकार पाहिजे. षटकार आला तर 16 धावांचं आव्हान पार होईल. 16 + 6 होतील. त्याच्यामुळे थोडा टर्निंग पॉइंट आहे हा मॅच. बघूया हा टर्निंग पॉइंट जसा सिरियल मध्ये येतोय. मराठी हिंदी सिरियल मध्ये रोज अलग मोड आता है, तसा मोड येतोय का या मॅच मध्ये. फटका मारण्याचा प्रयत्न चुकलाय. शरीरावरती चेंडू आदळलाय. 1 धाव जरूर आल्या. 12 धावा आल्यात पण 12 मधनं 6 कट होतील. त्याच्यामुळे 36 होत्या तर अजून 6 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. डीजेला तामिलकर प्रेक्षको गेले 5 दिवस तुम्ही देखील या मैदानावरती येऊन जी साथ दिलेली आहे, जे प्रतिसाद दिलेला आहे, यूट्यूबवरती AB25 वरती सुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे. त्यांच्यासाठी सांगतो, कारण तुमच्याशिवाय मजा नाही. प्रेक्षक नसतील, प्रेक्षकांच्या टाळ्या नसतील तर मजा येत नाहीये. बघा जसं म्हणतात ना की धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला, सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला, तसे रसिक प्रेक्षको तुमच्याशिवाय मजा नाही अशा टुर्नामेंटच्या साथीला. कारण तुम्ही आहात म्हणून ही टुर्नामेंट आहे. तुमचा आवाज आहे, टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज आहे म्हणून तुम्ही आहेत. म्हणून तुमच्याशिवाय मजा नाही आहेत. तर प्रेक्षको आपल्याही मनापासून आभार आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा धावा आहे धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 42. आता 3 षटकामध्ये धावा किती करायच्या आहेत? 47. 18:47. आणि नक्कीच मागून एक आवाज आलाय, भाई सुबह के समय में 18:39 बने हैं. सकाळी 18:39चा मॅच झाला या मैदानावरती. आता 18:47. प्रत्येक चेंडूवरती 2 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखायची आहे. 16च्या आसपासची सरासरी प्रत्येक स्वतः कर्णधार. टॉपेज लागला चेंडू पाठी. ओके झेल, विकेट, गडी बाद, गॉन.
अनोखी अदा है, ये अदा कहीं किसी को घायल न कर दे, अशी अनोखी अदा होती. या चेंडूनंतर मुजरभाई मी आपल्या दिशेने येणार आहे, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे. सध्या दबाव पूर्णपणे आहे बॅटिंगवरती, कारण एक एक फलंदाज बाद होत चाललाय, त्याच्यामुळे बॅटिंगवरती पूर्णपणे आता दबाव आहे. नक्की सर, आता इथं पर्याय नाही आहे. प्रत्येक षटकाला 16 धावा बनवणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला ओके फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. प्रत्येक ओव्हरला आता 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, कारण उर्वरित 17 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा है. पंचांना विनंती, इस बात को ध्यान में रखें, कोई भी बैड लाइट की अपील नहीं होगी, इस बात को ध्यान में रखें. दोनों टीम के कप्तान अपने अपने खिलाड़ियों को ये बात समझा दे कि कोई बैड लाइट की अपील नहीं. मैच आज ही के दिन किसी भी हालत में खत्म करना है. मैं दोनों टीम के कप्तान से विनती करता हूं, सहयोग करे, सहकार्य करे थोड़ा कमेटी को. और इस बार करारा प्रहार कहूंगा बल्लेबाज का. गेंद गई डीप मिड विकेट दिशा में, लेकिन एक रन वहां पर पूरा हुआ. अब यहां पर इक्के दुक्के से काम नहीं बनने वाला, चौके छक्कों की बारिश करनी होगी. किसी भी हालत में प्रति ओवर आपको 16 की औसत पकड़नी होगी, तब जाकर आप मुकाबले में वापसी कर सकते हो. मंजिल कुछ क्षण मंजिल दूर है, थोड़ी ही क्षणों में मंजिल आपको मिलेगी. और इस चमचमाती ट्रॉफी के हकदार कौन होंगे? वीरेंद्र कुडाळे पैकर्स या फिर सातेरी स्पोर्ट्स जामोटी. ओ इस बार लंबा हिट लगाने का प्रयास, उछाल लेती हुई गेंद. बल्लेबाज पूरी तरीके से समझ नहीं पाए गेंद को. खेलने का जरूर प्रयास था लेकिन नाकामयाब रहे. उसी के चलते रुकी हुई रन संख्या जो जा पहुंची है अब 43 रन, 43 लॉस ऑफ 3 विकेट. साझेदारी नहीं बनी जिस प्रकार से इमरान और गजानन की साझेदारी बनी थी. और इस बार फिर से उसी दिशा में खेलने का प्रयास. लॉन्ग लेग और फाइन लेग की दिशा में खेलना चाहते हैं लेकिन नाकामयाब. कोशिश है, कोशिश कर रहे हैं कि लंबा हिट का प्रयास करें, लेकिन कपिल कप्तान है अपनी टीम के, पता है युवा खिलाड़ी जरूर है लेकिन अनुभव है. इसीलिए कहा जाता है कि अनुभव से बढ़कर कोई शिक्षक नहीं. सुभाष वकाले जी ने आज बल्लेबाजी में नाराज किया शाम के मैच, आखिरी मैच में. और इस बार अच्छी गेंद वहां पर फॉलो थ्रो में, लेकिन फिर से खुद गेंदबाज ने गेंद को रोका. रस्त्यावरती कृपया ज्या प्रेक्षकांनी गाडी लावलेली आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडला गाडी लावला आहेत, येण्या जाणाऱ्यांना ट्रॅफिक जाम होत आहे, तरी कृपया आपल्या व्हेकल्सना, आपल्या बाइक्सना पार्किंग झोन मध्ये पार्क करावं. कपिल चले फिर से एक बार. ओ इस बार हवाई फायर, खिलाड़ी नीचे आ रहे हैं. क्या है, क्या हो सकता है? जी हाँ, बेहतरीन विकेट इस वक्त. कोई कुल रन संख्या बनी 43 रन. अभी भी मुकाबला जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. 12 गेंदे और 46.
रनों की आवश्यकता है। और आगे की 12 गेंदों का समालोचन सुनाने के लिए मैं आमंत्रित करूंगा हमारे साथी दोस्त जो आमंत्रित खास करके महाराष्ट्र से तुकाराम सर को आमंत्रित करूंगा कि बची हुई 12 गेंदों का समालोचन अपने मधुर आवाज में हमें सुनाए। शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता. आता या ट्रॉफी आणि या टीमच्या मध्ये कोण उभा असेल तर इम्रान आहे, कारण इम्राननं बॅटिंग केली, आता इम्राननं फिल्डिंगही केले. म्हणजे श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स पूर्ण फॉर्ममध्ये होते, पण एक ती वादळी खेळी इम्रान तालिकोटी यांची वादळी खेळी आणि त्या वादळी खेळीनं पूर्णपणे चित्र बदलून टाकलं. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बघूया आपण. 44 44 45 धावा अजूनही करायचे आहेत. अजून एक वाईट अनोखा अंदाज मध्ये व्हाईट बॉल दिलाय, पण प्रेक्षक बघा अजूनही थांबलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटचा इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काही घडू शकतं, त्याच्यामुळे ते थांबले. अजून काही घडतंय का या मॅच मध्ये? समोर ड्राईव्ह, पिच ड्राईव्ह, थोडासा एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पण आता हळूहळू बघितलं तर टीमनं म्हणजे शिकंदा कसली आहे पुरी तर वीरेंद्र कुडाळे पॅकर्स या टीमनं पूर्णपणे या आता. म्हणून मी ते ज्यावेळेला कॅप्टन ट्रॉफी घेत होतं ना, तो व्हिडिओ पुन्हा पहा. कोणत्या कॅप्टननं ती ट्रॉफी जास्त घट्ट पकडले ते बघा. कारण एक जण ट्रॉफीला खेचत होता आपल्या बाजूला. काय खेचणारा कॅप्टन वीरेंद्र कुडाळे पॅकरचा होता का? कारण दोघांपैकी कोणीतरी एक जण जे होते ते ट्रॉफीला आपल्या बाजूला खेचून घेत होते. पण ऑल ओव्हर ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सक्सेस जो आहे तो तुम्हा सर्वांमुळे आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय, कारण जो स्पर्धा यशस्वी होत आहे त्याच्या मागे बरेचसे घटक असतात. नो डाऊट किरण पाटील यांचं आयोजन, साहेबांनी दिलेली मोठा मदतीचा हात किंवा त्यांचं योगदान. बघा ही ॲक्शन आहे, त्यांचं योगदान. संघमालक, टीम ओनर म्हणून त्यांनी दिलेला प्रतिसाद, खेळाडूंना त्यांचा सहभाग. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी प्रसाद मोगरे यांच्याकडनं 1,001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी. क्लीन बोल्ड, प्लेड ऑन. स्टंपला लागला, एस्टेनवरती आदळला. नक्की सर्वांचा आपण आभारही मानतोय, कारण संघ मालक असतील, खेळाडू असतील, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. धन्यवाद देतो की जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवला आणि जो प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल आपलंही मनापासून आभार. कारण पहिल्यांदाच आम्ही सुद्धा अशा मोठ्या स्पर्धेमध्ये या परिसरामध्ये एक बॉल बाकी आहे त्या ओव्हरचा, त्या स्पर्धेमध्ये आपण समर्थन करत होतो. त्यामुळे जो दाखवलेला विश्वास त्याबद्दल आपले आभार. समर्थक कक्षामध्ये कदम सर असतील, आपले इनायत तेलगीजी असतील, उजायरभाई असतील, त्यानंतर परशुराम चौगुले यांचंही मनापासून आभार की जी साथ दिली. निखिलनं जे नक्कीच स्कोरिंग केलेलं आहे, अप्रतिम स्कोरिंग. AB25चं क्लीन अँड नीट टेलिकास्ट ज्या यूट्यूब चॅनलवरती पाहिलं आहे. प्रसाद मोगरे जे षटकारांसाठी कॅश प्राईज. शिवाजी चोपडे यांच्याकडनं हा शेवटचा चेंडू आहे.
येणाऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार मारला त्यांच्याकडनं, पण विकेट गडी बाद झालाय. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे, पण तो होण्या अगोदर आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतोय सगळ्यांना. एक गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया. पहिल्या चेंडूवरती त्याचप्रमाणे दोन्ही आमचे ऑफिशियल पंच संजय मल्होत्रा सर, अमोल पाटील सर गेले 5 दिवस भरवणामध्ये ज्यांनी ऑफिशियल पंच म्हणून काम पाहिले, आणि आजचं प्रमुख आकर्षण होतं DN रॉक्स, ज्यांचा परफॉर्मन्स देखील अप्रतिम राहिलेला आहे या खानापूर नगरीमध्ये. आता हळूहळू पाहूया टीम चालले आहे ते वीरेंद्र कुडाळे पॅकर्स. मी म्हटलं होतं पॅकेज आहे यांच्याकडे, पूर्ण पॅकेज. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, फिल्डर तर त्यांच्याकडे चांगलेच होते. त्याच्यामुळे आता काउंटडाऊन सुरू झाले या ट्रॉफीला. खानापूर प्रीमियर लीग 2024 KPL सीझन 3 कोण पटकावणार त्याची उत्सुकता होती, प्रत्येकाला होती. अजून एक झेल ती उत्सुकता होती, ते तो उत्सुकता आता थोडी संपते. ट्रॉफीला जिंकणार कोण? खानापूर प्रीमियर लीग सीझन 3 चा विजेता कोण होणार? चॅम्पियन गाणं कोणासाठी वाजणार? आता वीरेंद्र, व्ही फॉर विक्ट्री वाला खेळ मैदानावरती आहे. नवीन फलंदाज महेश आहे. अजून एक विकेट बाद. गोलंदाजासाठी आगलं वेगळं का प्राइस झाले. वाईट. ओ ओ ओ ओ ओ वाईट. टिक 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 वाईट. प्रसाद मोगरे यांच्याकडनं षटकार जर इथून आला, 3 चेंडूवरती षटकार झाले, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता काउंटडाऊन सुरू झाले. किती चेंडूचा खेळ शिरकलेला आहे फक्त ते आपण बघतोय. दोन. प्रेक्षको मध्ये येऊ नका. DN रॉकी सांगतात की भाई इनको क्या कहे. एक चेंडू बाकी है. थांबा. आप गलत टाइम पे गए हो. चलो. ही रिहर्सल होती. त्याच्यानंतर बरोबर धावा. ही रिहर्सल होती. शेवटचा बॉल आहे आणि खानापूर प्रीमियर लीग सीझन 3 चा विनर वीरेंद्र कुडाळे पॅकर.
त्याच पद्धतीनं आपल्या आमंत्रणाला मान देऊन इथं उपस्थित राहिल्याबद्दल अंपायर संजय मल्होत्रा सर, अमोल पाटील सर, तुकाराम सर आणि याचे एक खास अंपायरिंग म्हणून आपलं काम पाहिलेलं DJ यांनी आमच्या विनंतीला मान देऊन प्रथमतः मुंबईवरून इथं आल्याबद्दल तुम्हा सर्वांचं साईश स्पोर्ट्स यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण तुम्हाला बोलू आणि एकदा टुर्नामेंटला, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.